For more gossips, news and videos, download the Nehru app now. अशी ही आशिकी हा चित्रपट मी गेल्या वर्षी अनाउन्स केला होता माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, पण तो चित्रपट सुरू व्हायला थोडासा उशीर लागला कारण आम्हाला हिरोईन मिळत नव्हती. अभिनय आमच्याकडे होता ॲज अ हिरो, अभिनय बेर्डे, पण हिरोईन मिळायला थोडासा उशीर झाला आणि शेवटी ती हिरोईन मिळाली तर ती कोल्हापूरहून मिळाली, जिचं नाव हेमल इंगळे. सौंदर्य आणि टॅलेंट हे एकत्र मिळणं खूप रेअर असतं, खूप दुर्मिळ असतं, पण अशी ही आशिकीच्या नशिबात ते होतं, त्यामुळे अशी हिरोईन मिळाली. हिरो हिरोईन या वयातले 20-21 ज्याला आपण म्हणतो, त्यांचं ताजेपण, त्यांचा इनोसन्स, आणि अर्थातच रोमॅन्टिक फिल्म असल्यामुळे ती म्युझिकल असणं फार गरजेचं आहे. आणि या चित्रपटाचं संगीत मी द्यायचं ठरवलं आणि गाणी बनवली. 5 गाणी आहेत या चित्रपटात. 5ही गाणी वेगवेगळी आहेत. चांगली की वाईट मला नाही माहिती, पण वेगळी मात्र निश्चित आहे. तर ते केली. आणि नंतर अभिनयला एक व्हॉइस असला पाहिजे चित्रपटात, हे जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा मी सोनूला विचारलं. तो म्हणाले, भैया आप क्या बोल रहे हो, आप जब भी बोलो मैं आ जाऊंगा. आणि तसं त्यांनी केलं, नुसतं बोलला नाही, तो आला आणि त्यांनी 5ही गाणी त्यांनी गायली. एक गाणं सोलो आहे, बाकीची गाणी 2 गाणी सोलो आहेत, बाकीची गाणी डुएट आहे. पण त्यांनी बखूबी तो गायला अभिनय करता. हेमल करता मात्र वेगवेगळ्या सिंगर्स ला मी चूज केलं. प्रियंका बर्वे, जान्हवी अरोरा आणि एक विशाखापट्टणमची मुलगी, जी 16 वर्षाची मुलगी आहे, षण्मुख प्रिया म्हणून. तिला मी विशाखापट्टणमहून बोलवलं कारण ते गाणं तसं होतं आणि ते गाणं तिने बेभान गायलं, ती आणि सोनू दोघांनी. तर लवकरच मी ही गाणी तुमच्यासमोर आणणार आहे. एक वेगळा अनुभव मला या चित्रपटापासून मिळालेला आहे, कारण मी खूप दिवसानंतर कॅमेऱ्याच्या मागे राहून फक्त पिक्चर बनवलेलं आहे, कॅमेऱ्याच्या समोर मी आलेलो नाही आहे. त्याचं कारण पण असं आहे की भरपूर लोक माझे जवळचे मंडळी जे पिक्चर्स बनवतात त्यात मला ॲक्टर म्हणून बोलवतात, त्यामुळे माझी दखल घेतली गेलेली आहे. लोक माझ्या जवळचे सगळे जे आहेत ते माझी दखल घेत असताना एखादा चित्रपट मी असा बनवला की ज्यात मी काम करत नाही आहे तर काय वाईट आहे त्याच्यात. या जनरेशनचा चित्रपट आपल्याला दिला पाहिजे. जी भाषा आपण आजही बोलतो त्या भाषेचा चित्रपट करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. अशी ही आशिकी हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2019ला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय. तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या त्या जवळच्या चित्रपटगृहात जायचं आणि हा चित्रपट बघायचा आणि आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यायचा. परत एकदा बेर्डे आणि पिळगावकर ही नावं येतात, त्याच्यामध्ये काय वाटतं? नाही, खूप आपुलकी आहे, खूप जवळीक आहे, खूप इमोशन्स आहेत इन्व्हॉल्व. बेर्डे आणि पिळगावकर हे 2 जे सतत त्यांनी बरोबर राहावं. एकदा थोडीशी धोका चुकला होता जेव्हा लक्षात गेला की आता बेर्डे आणि पिळगावकर कसे एकत्र येऊ शकतील, पण ते अशा प्रकारे एकत्र आलेले आहेत. तर ते मला असं वाटतं परमेश्वर कृपेने यानंतर सुद्धा एकत्र राहतील. सर, 2018 तुम्हाला कसं गेलं आणि 19मध्ये तुम्ही अजून काय काय, म्हणजे 2018 मला खूप चांगलं गेलं कारण मी हा चित्रपट बनवला. 2019ला आय एम लुकिंग फॉरवर्ड, कारण 4 जानेवारीला माझा एक चित्रपट लागतोय, 11 जानेवारीला माझा एक चित्रपट लागतोय लव यू जिंदगी, आणि 14 फेब्रुवारीला माझा चित्रपट लागतोय अशी ही आशिकी जो मी स्वतः बनवला आहे. आता ह्याच्यापेक्षा नव्या वर्षाची सुरुवात ह्याच्याहून जास्त चांगली काय होऊ शकते. आणि तुम्ही ही मूवी प्रोड्यूस करतायत, ॲक्टिंग नंतर आता प्रोड्युसर म्हणून तुम्हाला कसं वाटतं? जबाबदारी आहे असं मला वाटतं आहे प्रोड्युसर म्हणून. खरं तर प्रोड्युसरची भूमिका मी फार अचानकपणे स्वीकारली. जवळजवळ तो मलाही सरप्राईज होतं ही भूमिका मला माझ्याकडे देण्यात आली ती. पण माझ्यामध्ये सचिनजींची अशी इच्छा असावी की बरेच वर्षांपासून प्रोड्युसर डिरेक्टर म्हणून जेव्हा त्यांनी काम केलं तेव्हा एक डिरेक्टरला असं वाटतं की आपल्याला समजून घेणारं कोणी असेल प्रोड्युसर तर ते जास्त चांगलं होईल चित्रपटासाठी. सो कदाचित त्यांनी म्हणून माझ्यावरती भरोसा ठेवून मला हा चित्रपट प्रोड्यूस करायला सांगितलं. ह्या चित्रपटासाठी ज्या टाईपचा हिरो पाहिजे होता त्या टाईपच्या हिरोसाठी त्यांच्यासमोर एकच नाव होतं, ते म्हणजे अभिनय बेर्डे. एक फिलियल एक फॉन्डनेस आहे अभिनयबद्दल
आणि अभिनयमधला जो एक इनोसन्स आहे, गोडवा आहे, तो त्यांना ह्या चित्रपटातल्या स्वयंच्या कॅरेक्टरसाठी खूप योग्य वाटला आणि म्हणून त्यांनी त्याची निवड केली आणि त्याबद्दल त्यांना पूर्ण खात्री आहे त्याच्याबद्दल. सो ते आता सगळं आपल्यासमोर लवकरच येणार आहे आणि मलाही तो विश्वास त्यांचा अतिशय सार्थ वाटला. आणि प्रेक्षकांना सर्व प्रेक्षकांना हेच सांगेन की कुठलाही चित्रपट खूप पॅशननीच बनवलेला असतो. मी करेक्ट करते स्वतःला. सर्व प्रेक्षकांना हे सांगेन की हा चित्रपट आमच्या पूर्ण टीमने अतिशय पॅशननी म्हणजे पूर्ण मन लावून बनवलेलं आहे. कुठेही हल्ली जसं कामामध्ये कमी जास्त असं काहीच ठेवलं नाही. आपलं पूर्ण बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आणि ही एक युथफुल अशी प्रेमाची गोष्ट आहे आणि प्रेम सगळ्यांना आयुष्यात तेच हवं असतं. आनंद, समाधान, प्रेम ह्याचाच मनुष्य भुकेला असतो. सो मला खात्री आहे की ह्या नवीन वर्षाची सुरुवात आणि खास करून व्हॅलेंटाईन्स डे जो आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीत खरं आधी कधीच आला नाही, पण आता तो इतका रुजला आहे. पण प्रेमासाठी कुठलाही डे खरं व्हॅलेंटाईन डे असायची गरज नाही. सेंट व्हॅलेंटाईन हा असा कुठला तरी संत असावा की ज्याच्या मनात खूप प्रेम असेल, तर तो त्याचा दिवस साजरा करत असतील तर आपणही तो दिवस साजरा करूयात. आणि हे प्रेम मुलांच्या मधलं प्रेम आपल्यापर्यंत आणून तसंच ते आपल्या थ्रू सगळ्या लोकांना पोचवण्याकरता ह्या चित्रपटातली सगळी गाणी, ह्या चित्रपटातला अभिनय, ह्या चित्रपटात एक जो इनोसन्स आहे, गोडवा आहे, तो एन्जॉय करावात अशी माझी इच्छा आहे. तेव्हा जरूर हा चित्रपट आपण बघा, आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटतो. आज आमचा इथे टीझर लॉन्च झाला आहे. आमची फिल्म अशी ही आशिकी आणि खूप भन्नाट झाला आहे टीझर. तुम्हा सर्वांपर्यंत तो पोचणारच आहे. तर तुमचं जे काय आम्हाला प्रतिसाद आहे तो प्लीज आमच्यापर्यंत पोचवा. आणि टीझर उत्तम झाला आहे. ट्रेलर पण लवकरच दाखवू. आणि खूप मोठी फिल्म आहे. एक नॉस्टॅल्जिया आहे काम करताना. आणि आम्ही नवीन मुलगी लॉन्च करतो आहे याच्यामधनं, हेमल इंगळे. आणि शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आणि तिने खूप गोष्टी केल्या आहेत आणि ती आता या फिल्मपासून मराठीमध्ये पदार्पण करते आहे. सो बोल. नमस्कार, मी हेमल इंगळे. आता अभिनयने ऑलरेडी इंट्रोडक्शन दिलं आहे आणि मला खूप 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 मस्त वाटतं बिकॉज आज आमचा टीझर लॉन्च झाला आहे. तो तुम्ही बघितलाच असेल. बघितला नाही आता क्विकली यूट्यूबवर जाऊन बघा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आम्हाला कळवा. बिकॉज आम्हाला खूप आवडेल की तुम्हाला काय वाटलं हे आमच्यापर्यंत पोचेल ते आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. आणि आमची फिल्म पण नक्की बघा बिकॉज इट्स अ टोटल फन पॅक्ड एन्थुझियास्टिकली मेड फिल्म आणि तुम्हाला नक्की आवडेल हे आम्हाला माहितीच आहे. आणि आमची गाणी वगैरे सगळं ते तुम्ही ऐकणारच आहात. ऑल आय वॉन्ट टू से इज जितका आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तसाच करत राहावा. ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी आणि आम्हाला हेल्प करतं अजून पुढे जायसाठी. दॅट्स इट. थँक्यू सो मच. पप्पांची आठवण आली का? हो आली. ॲक्च्युली त्या असा मोमेंट म्हणजे त्यांनी सचिन सरांसोबत खूप काम केलं आहे. त्यांचे खूप चांगले मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत आणि त्यांना म्हणजे आज ते असते तर ते नक्कीच खुश झाले असते. आणि माझ्या डोक्यात आता कधीच असं आलं पण नव्हतं, स्वप्नातही वाटलं नव्हतं मी त्यांच्यासोबत कधीतरी काम करेन. आणि खूप अचानक झाल्या सगळ्या गोष्टी आणि ती आता लोकांसमोर येते. एक नॉस्टॅल्जिक मोमेंट क्रिएट होणार आहे. कारण पिळगावकर आणि बेर्डे हे आडनाव परत एकत्र येत आहेत माझ्यामध्ये एक 15-20 वर्षानंतर. तर खूप इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी ही आणि आय होप लोकांनी फिल्म नक्कीच आवडणार. तुझा एक्सपिरियन्स काय होता सचिन सरांवर काम करण्याचा? सचिन सरांबरोबर म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाईम घरी सांगितलं की ओके दिस इज हॅपनिंग, माझे आई वडील एकच गोष्ट म्हटले, तुला पूर्ण युनिव्हर्सिटी मिळाली आहे फिल्म मेकिंग आणि ॲक्टिंगची. आणि ते खरंच आहे. हे मी म्हणजे एक्सपिरियन्स केलं इन द शूटिंग प्रोसिजर. मला खूप 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 शिकायला मिळालं. नुसतं ॲज अन ॲक्टर म्हणून नाही पण एक माणूस म्हणून कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे हे मी शिकले.